गेट गेट हेलो डिले 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 बढ़ा दे और थोड़े थोड़े मॉनिटर दादा मेरा इनको मॉनिटर में पढ़ा दो दोनों को थोड़ा आज करना क्या कबीर ज्योतिबान भीमास बंदितो इथे गमसली वाटलो जीवना हेलो नि सरे सा सा सगा करे सा सा नि सरे सा सा सगा करे सा सा नि सरे सा सा सगा करे सा सा नि सरे सा सा सरे सा सा नि सरे सा सा सगा करे सा सा नि सरे सा सा
सा अखिल विश्वाला शांतीचा, मैत्रीचा आणि करुणेचा संदेश देणारे, या विश्वाला विधान प्रदान करणारे मानवी मनाचे प्रथम भाष्यकार शाक्यमुनी शाक्यसिंह महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध. तदनंतर धम्माच्या प्रचारासाठी आपली संपत्तीच नव्हे तर आपले 2 अपत्य सुद्धा दान करणारे विश्वविजेते प्रियदर्शी चक्रवर्ती अशोक सम्राट, ज्यांनी नागपूरच्या पवित्र दीक्षा भूमीवर बाबासाहेबाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली, तुम्हाला आणि मला तथागताच्या ओटीमध्ये टाकले, आदरणीय गुरु चंद्रमणी. आणि माझ्या बांधवांनो, या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये सिंहासारखे छावे टाकत मेलेले मनगडा परदडून गुलामांचं साम्राज्य निर्माण करणारे, या मराठमोड्या मातीची अस्मिता जोपासणारे बहुजन प्रतिपालक कुरवाडी कुलभूषण छत्रपती शिवाजीराजे भोसले. अरे शिवाजी राजांच्या स्वराज्याला बळ देण्यासाठी, मावळ्यांचा पुरवठा करण्यासाठी आपल्या अभंगाच्या माध्यमातून नवतरुणांना प्रबोधित करणारे आणि खऱ्या अर्थाने जातीय विचारधारेवर आपल्या विद्रोहाचे आसूर ओढणारे आणि बुद्ध खऱ्या अर्थाने बुद्धाला आपलं वैचारिक गुरु मानणारे बोधिसत्व राष्ट्रसंत तुकोबाराय, वाघाशी लढत घेऊन वाघाचा जाबाळ फाडणारे आणि तत्कालीन काशी वाराणसी इथल्या पंडिताला संस्कृत भाषेच्या वादविवादामध्ये हरवून बौद्ध भूषणम हा ग्रंथ संस्कृत मध्ये लिहून तथागताच्या चरणी अर्पण करणारे आणि तथागत बुद्धाला आपला वैचारिक गुरु मानणारे छत्रपती संभाजीराजे भोसले. याच पुण्यामध्ये जन्माला येऊन शिक्षणानं माणसाचं पशुत्व हट्ट सिद्ध करून देणारे आणि या संबंध बहुजन समाजाला आपल्या मायेचं असीम प्रेम देणारे या भारताचे खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, धरतीपुत्र धरतीआबा बिरसा मुंडा, चालतं बोलतो विद्यापीठ राष्ट्रसंत गाडगे बाबा, माझ्या ओबीसी बांधवातील डॉक्टर पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील यांना सुद्धा त्रिवार अभिवादन करतोय माझ्या बांधवांनो. आणि एक महाराचं पोरग मॅट्रिक पास झालंय, ही बातमी कानावर पडताच आपल्या राज्यामध्ये आपल्या संस्थानामध्ये हत्तीवरून जनतेला साखर वाटणारे आणि भीमरावाच्या रूपाने आज बहुजनांना त्यांचा पुरारी मिळालाय असं माझ्या बाबासाहेबांचं आपल्या भाषणातून कौतुक करणारे उदात्त मनाचे राजे, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होते बांधवांनो. ये आजादी झूठी है, इस देश की जनता भूखी है. अरे ही पृथ्वी कोण्या नागाच्या फण्यावर उतरली नसून इथल्या कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या बळावर उभी आहे असा भारतापासून तर रशियापर्यंत ठणकावून सांगणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन करतोय माझ्या बांधवांनो. आणि या सर्व महापुरुषांना जन्म देणाऱ्या माता महामाया, माता प्रजापती, माता यशोधरा, राजमाता जिजाऊ, योग माता भीमाई, ध्यान माता सावित्रीबाई फुले, फातिमाभिषेक अहिल्याबाई होळकर, त्यागमूर्ती माझी माय माऊली रमाई यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होते बांधवांनो. आणि या सर्व महापुरुषांच्या विचारांचीच गुणाबेरीज म्हणजेच जातीयतेच्या आधाराने जर्जर झालेल्या या भारताला लाभलेला शेवटचा प्राणवायू. मी नुसतं भारतरत्न म्हणणार नाही, कारण भारतरत्न ही पदवी इथल्या प्रस्थापितांनी टिप्पी दांडू खेळणाऱ्यांना सुद्धा दिली आहे. आज सचिन तेंडुलकरला भारतरत्न यांनी दिला. आणि मग आमचा प्रश्न आहे, तुम्ही ज्या सचिन तेंडुलकरला भारतरत्न दिला, अरे तो टीव्ही वरती, टेलिव्हिजन वरती जंगली रमीची, जुगाराची ऍडव्हर्टाईज करतोय. मग मंडळींनो मला सांगा, जुगाराची ऍडव्हर्टाईज करणारा माणूस भारतरत्न होऊ शकतो का? तिकडे माग बोला जरा, तोंड काही नुसते खासाठी दिलेलं नाही. अरे जुगाराची ऍडव्हर्टाईज करणारा माणूस भारतरत्न होऊ शकतो का? पण भारतरत्न द्यायचा असेल तर कोणाला दिला पाहिजे? अरे भारतरत्न द्यायचा असेल राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुल्यांना द्या, माता सावित्रीबाई फुल्यांना द्या. अरे तो सचिन तेंडुलकर जुगाराची ऍडव्हर्टाईज करतोय, आम्ही नवतरुण बांधवांनी त्याच्याकडून काय आदर्श घ्यावा? जुगाराची ऍडव्हर्टाईज करणारा माणूस भारतरत्न होऊ शकत नाही रे. अरे परंतु माझ्या बाबासाहेबाला नुसतं भारतात नव्हे तर संपूर्ण विश्वात वंदन केलं जातं. म्हणून प्रज्ञा सूर्य, बोधिसत्व, धम्ममेघ आणि विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होतोय बांधवांनो. इथे उपस्थित असलेल्या सर्व माझ्या समाजरूपी मायबापाला भीम जयंतीच्या, बुद्ध जयंतीच्या, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या, अशोक सम्राट जयंतीच्या आपल्या सर्वांना कोटी कोटी मंगल शुभेच्छा देतोय आणि माना सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम करतोय. जय भीम. आणि तसेच आजचा हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम घडून आणलाय माझ्या बांधवांनो. कोणताही कार्यक्रम घडून आणणे म्हणजे तारेवरची कसरत असते. आपण घरी एक छोटासा कार्यक्रम जरी घेतला तरी 2-3दा नवरा बायकोचं भांडण होते. तुम्ही तसं नाही केलं, तुम्ही असं नाही केलं, तुला ते नाही केली, तुला हे नाही केली.
पण एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम या मंडळींनी घडून आणला माझ्या बांधवांनो. एक एवढा सर्व आयोजक मंडळींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बांधवांनो. या कार्यक्रमाची आयोजक समिती संयोजक डॉक्टर केशव पाटील, अध्यक्ष डेनिस शेंडे, उपाध्यक्ष अक्षयजी भैसार, अमोलजी रंगारी, सचिवजी स्वप्नील उपगे, महासचिवजी गणेशजी डांगे, कोषाध्यक्ष सिद्धांत पप्पू फुलझले, प्रसिद्धी प्रमुख अमोल सरदारे, वेदांत धोंगडे, सहसंयोजक दिलीपजी शेंडे, मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर युवराजजी मेश्राम, विधी सल्लागार ॲडव्होकेट खुशालजी खोबराकडे. या सर्व माझ्या बांधवांनी या कार्यक्रमासाठी फार कष्ट घेतलेत माझ्या बांधवांनो. या सर्व आयोजक मंडळींना सुद्धा माना सन्मानाचा जय भीम करतोय आणि लागलीच एका वंदन गीताने या कार्यक्रमाची सुरुवात करते बांधवांनो. लक्ष देऊन ऐका. संगम नमामि बुद्धं. या कार्यक्रमाची सुरुवात बांधवांनो वामन दादा कर्टकांच्या 4 ओळीने करतो. बंदीची जागा अवघ्या थोड्या वेळातच होणार आहे माझ्या बांधव. त्याआधी एक आपलं वंदन गीत व्हायला पाहिजे. वामनाला कर्टक लिहितात, अरे पूजने को तू पाव बहुत है पर गौतम जैसे पाव नहीं. अरे पूजने को तू पाव बहुत है गौतम जैसे पाव नहीं. अरे दुनिया में तो गाँव बहुत है महू के जैसा गाँव नहीं. दुनिया में तो गाँव बहुत है महू के जैसा गाँव नहीं. ब्रह्मपुरी वालों के पूजने को तो पाव बहुत है गौतम जैसे पाव नहीं. अरे दुनिया में तो गांव बहुत है लेकिन महू के जैसा गांव नहीं. अरे छाव तो हमने बहुत है देखी लेकिन पीपल जैसी छाव नहीं. अरे दुनिया में तो राव बहुत है लेकिन मेरे भीम के जैसा राव नहीं. दुनिया में तो राव बहुत है भीम के जैसा राव नहीं. आंबेडकर में बुराई ढूंढी. त्या गाडी जातीवाद्यांनी बाबासाहेबांकडे बोट उचलण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. अरे माझ्या बाबासाहेबांची उंची गाठण्याची कोणाची अवकात नाही ना. म्हणून अरे आंबेडकर में बुराई ढूंढी पर उनको ना मिला सुराग कहीं. अबे चांद पर भी दाग है लेकिन मेरे भीमराव पर दाग नहीं. चांद पर भी दाग है मेरे भीमराव पर शांत जागा का बेटा बेस झाली शांत फक्त. म्हणून आज तुम्ही नव्हे मी नव्हे संपूर्ण विश्व बाबासाहेबांना वंदन करतोय. का म्हणून अरे युग पुरुषा तुला माझ्या भीमा. अरे युग पुरुषा तुला युगाची वंदना. युग पुरुषा तुला युगाची वंदना. युग पुरुषा तुला तुला युगाची वंदना. का वंदना करायची? कारण बुद्ध फुले कबीर कधी खोटे होऊ शकत नाही. अरे बुद्ध कबीर फुले कधी खोटे होऊ शकत नाही. हे हिरे चमकणारे कधी खोटे होऊ शकत नाही. अरे कोणी आबाडाला जरी टेकले मनोज राजा पण माझ्या बाबासाहेबापेक्षा मोठे होऊ शकत नाही. पुरुषा तुला योग 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 पुरुषा
पुरुषा तुला युगाची वंदना युग पुरुषा तुला युगाची वंदना युग पुरुषा तुला युगाची वंदना युग पुरुषा तुला युगाची वंदना आणि निर्मिल्या तू नव्या जगाची वंदना 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 कारण अजून यायचे आहेत भंतेजी हा यायचे आहेत जरा गाण्याकडे लक्ष द्या नाहीतर मी गाणं बंद करतोय तुमचं चालू द्या काय चालायचं ते कारण माझे शब्द काही म्हणजे काही हलके पतले नाही मी बाबासाहेबाचं गाणं गातो काही येड्या गबड्याचं गाणं गातो तुम्ही जर प्रामाणिकपणे ऐकत असाल तर गातो नाही तो आताच बंद करतो मी योग पुरुषा तुला युगाची वंदना 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 अरे किती आले आणि किती गेले पण माझ्या बाबासाहेबाचा बालबाका करू शकले नाही कारण अरे चंदनाची सर इतर लाकडा करू शकत नाही ब्रह्मपुरी वाल्यांनो अरे चंदनाची सर इतर लाकडं करू शकत नाही वाघाची सर माकडं करू शकत नाही अरे जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे आहे मनोज राजा अरे माझ्या बाबासाहेब आंबेडकराचं कोणी वाकडं करू शकत नाही युग पुरुषा तुला युगाची वंदना युग पुरुषा तुला युगाची वंदना अरे जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे आहे मनोज राजा माझ्या बाबासाहेब आंबेडकराचं कोणी वाकडं करू शकत नाही कोण कोण वंदन करणार आहे माझ्या बाबासाहेबाला जरा दोन्ही हात वर करा माझ्यासोबत एक नाही मावशी दोन्ही कर असं ज्यांना ज्यांना दोन हात आहेत त्यांनी दोन हात वर करा हो दादा मी सुस्ती करत नाही बोलायला मग मनाचं नाही हो काही पण बोलते हा ज्यांना ज्यांना दोन हात आहेत त्यांनी दोन हात वर करा ज्यांना ज्यांना एक हात आहे त्यांनी एक हात वर करा आणि जे हात वरत करणार नाही मी समजून जाईन त्याच्या रक्तामध्ये काहीतरी फॉल्ट आहे हा दोन्ही हात वर करून टाळ्यांसोबत रेडी 1 2 3 योग पुरुषा तुला योग पुरुषा तुला योग पुरुषा तुला युगाची वंदना 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 भूतभूमीवरी हिरवळ पेरण्या भूमीवरी हिरवळ पेरण्या भूतभूमीवरी हिरवळ पेरण्या भूतभूमीवरी हिरवळ पेरण्या बरसणाऱ्या सदा ढगाची वंदना 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 तू भारतात जन्मा आलास भीमराया तू भारतात जन्मा आलास भीमराया मुक्यांचा मूक नायक झालास भीमराया मुक्यांचा मूक नायक झालास भीमराया मुक्यांचा मूक नायक झालास भीमराया हे चंद्र सूर्य तारे येती तुला न माया हे चंद्र सूर्य तारे येती तुला न माया
जे ना दिले स्वतःच्या मुलास भीमराया, जे ना दिले स्वतःच्या मुलास भीमराया, जे ना दिले स्वतःच्या. कारण अरे या भारत देशाचा इतिहास तपासून बघा. ज्यांना ज्यांना माझ्या बाबासाहेबांचे तत्व पटत नाही त्या हरामखोरांना माझं म्हणणं आहे, अबे ज्ञान को पाने के लिए एक मुसाफिर बेकरार था और इस भारत माँ के गले का वो नीला नीला हार था. आजही काही जातीवाद्यांना ही गोष्ट पटत नाही की माझ्या बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिलं. अरे हा बंदा छाती टोकून त्या जातीवाद्यांना बोलतोय, अरे जातीवाद्यांना, कि ज्ञान को पाने के लिए एक मुसाफिर बेकरार था, इस भारत माँ के गले का वो नीला नीला हार था. अरे पढ़ाई करने 7 समुंदर पार जाने वाला, अरे मेरा भी में पहला महार था. सात समुंदर पार जाने वाला मेरा भी में पहला महार था. अरे त्या काळी जातीवाद्यांनी बाबासाहेबाला शाळेत बसू दिलं नाही. वर्गाच्या बाहेर राहून माझे बाबासाहेब शिकले रे. अरे तरी माझ्या बाबासाहेबाचा वर्गात नंबर पहिला. अरे काल इतना वर्ण व्यवस्थेनी साध्या बैलगाडीमध्ये माझ्या बापाला बसू दिलं नाही. त्या बैलगाडीतून माझ्या बापाला खाली उतरवलं. पण आज बाबासाहेबांच्या पुण्यानं माझ्या प्रत्येक जय भीमवाल्याच्या दारासमोर 4 व्हीलर गाडी उभी आहे. हे माझ्या बाबासाहेबांची पुण्य आहे. वाजवा जरा, चांगलं वाटत असेल तर, चांगलं वाटत असेल तर वाजवा. जबरदस्ती हा शब्द कळाले पाहिजेत आम्हाला. शब्दाचं मर्म कळायला पाहिजे. अरे त्या काळी मनवाद्यांनी बाबासाहेबाला बैलगाडीतून उतरवलं. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याने प्रत्येक जय भीमवाल्याच्या दारासमोर 4 व्हीलर गाडी उभी आहे. अरे म्हणून तर बोलतोय की जो जो आला तो जातीच्या मागे धावून गेला. अरे जो जो मेला तो जातीचं जहर पिऊन मेला. अरे पण महार म्हणून ज्याला शाळेबाहेर बसवले रे मनोज राजा, अरे तोच महार या देशाचं संविधान लिहून गेला. अरे महार म्हणून ज्या बाबासाहेबाला शाळेबाहेर बसविलं, अरे तोच महार या देशाचं संविधान लिहून गेला. आज तुम्ही आणि मी स्वाभिमानाने जगतोय, माना सन्मानाचं जीवन उपभोगतोय फक्त आणि फक्त माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्य. माझ्या मायमाऊल्यांनो, आज तुम्ही जे सुख वैभव उपभोगताय ते फक्त आणि फक्त माझ्या मायमाऊली रमाईच्या त्यागापोटी. हॅलो 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 जी. म्हणून आज तुम्ही नव्हे, मी नव्हे, संपूर्ण विश्व बाबासाहेबाला वंदन करते. संपूर्ण विश्व माझ्या बाबासाहेबाला वंदन करते. माय माऊल्यांनो, आज तुम्ही जे सुख समाधान उपभोगताय हे फक्त आणि फक्त माझ्या माय माऊली रमाईची पुण्य आहे. म्हणून तर बोलतोय की पैसा अडका तिजोरीत ठेवायला मिळते, पैसा अडका तिजोरीत ठेवायला मिळते, जीवन ज्योतीला नेहमी तेवट ठेवायला मिळते. मनोज राजा, बाबासाहेब रमाईनं अनंत कष्ट उपसले म्हणून अरे तुम्हाला आणि मला पोटभर जेवायला मिळते. गाढ निद्रेतून जागवाया सगा, गाढ निद्रेतून जागवाया जना, गाढ निद्रेतून जागवाया जना, गाढ निद्रेतून जागवाया जना, घेतल्या तू सभा माझ्या भीमा, अर घेतल्या तू सभा सभाची वंदना, 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 घेतल्या
मुस्लिम शायर अल्लाह का बंदा आबेद शेख लिखता है कि कोई चीख कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया। अरे कोई चीख कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया, कोई स्कूल में बैठकर अपना सबक सिखाकर चला गया, लेकिन एक अछूत का बच्चा स्कूल के बाहर बैठा रहा और जाते समय इस भारत की तकदीर लिखकर चला गया। एक अछूत का बच्चा स्कूल के बाहर बैठा रहा और इस भारत की तकदीर लिखकर चला गया। इसलिए तो मेरा कहना है साथियों, आज बाबा साहब के मेहरबानी से हम लोग बड़े बड़े ओहदे पर, बड़े बड़े पदों पर काम करते हैं। ये सिर्फ और सिर्फ मेरे बाबा साहब की मेहरबानी से, क्योंकि कल पानी ना मिला आज नल से घर में पाणी है। कल पाणी ना मिला और पाण्यासाठी किती संघर्ष करावा लागला बाबासाहेब आणि महिला मंडळींनो, आज तुमच्या डायरेक्ट किचन मध्ये बेसिन मध्ये नळ आहे का नाही? या 2-4 जणी बोलते, बाकीच्या मात्र अरे रे रे रे, आहे का नाही? म्हणून तर बोलतोय, कल पानी ना मिला आज नल से घर में पानी है, अबे कल झोपड़ी ना मिली आज महलों में जिंदगानी है। कल पानी ना मिला आज नल से घर में पानी है, अरे कल झोपड़ी ना मिली आज महलों में जिंदगानी है। अबे ये किसी देवता का अदना करिश्मा नहीं है यारो, ये विश्वभूषण बाबा साहब की मेहरबानी है। मनोज राजा कवि हा कवित्वा मधुर, 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 मनोज राजा कवि हा कवित्वा मधुर। या गीताचे कवी माझे गुरुवर्य मनोज राजा गोसावी साहेब लिहितात, ऐका। हा मनोज राजा कवि हा कवित्वा मधुर, मनोज राजा कवि हा कवित्वा मधुर। पंतीजींचं आगमन झालेलं, मी माझ्या गाण्याचा शेवट करतोय बांधवांनो। मनोज राजा कवि हा कवित्वा मधुर, मनोज राजा कवि हा कवित्वा मधुर, आज देतो तुला, आज देतो तुला उद्याची ही वंदना, आज देतो तुला उद्याची वंदना, आज देतो तुला उद्याची वंदना, आज देतो तुला उद्याची वंदना, आज देतो तुला भिक्खू संघ ज्यांचं आगमन झालेलं आहे, आर्यनारायण सुरससाई यांना विनंती आहे की त्यांनी बुद्ध प्रतिमेचा